आधी पोचेल तो वेडा. आई हा बघ ना मला वेडा म्हणतोय. अगं वेडाबाई, तू वेडा आहेस का? नाही ना. नाही की नाही? फार फार तर तू वेडी असशील. आई बाबा बघ ना. शी, अरे काय अवतार झालाय तुमचा. तो फुटबॉल आधी धुवायला टाक आणि तुम्ही दोघांनी अगदी छान स्वच्छ झळझळीत आंघोळ करून घ्यायची. चला बघू, मोरीत जा आधी, मी पाणी गरम करायला ठेवते. चला आधी मोरीत. मोठा पाऊस आलाय. चल आपण कपड्याच्या बॉलने आबाधुबी खेळू. चल 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 चल. ए परत फिरा, या मागे इकडे. कोणीही कुठेही जाणार नाहीये, आंघोळीला जायचंय सरळ. अगं जाऊ दे ग. काय जाऊ दे? आता गावी आंबे खाऊन उबाळ घेऊन आले, आता काय गुडघे फोडायचे? काही नाही, घरी बसा. ए आई जाऊ दे ना ग, उन्हाळ्याची सुट्टी सुरू आहे ना आमची. सुट्टी संपली, आता परवापासून शाळा सुरू होणार आहे. चला जा आंघोळीला. का संपते ही सुट्टी? बघ ना, असं वाटतं की शाळा लवकर सुरू होते. झालं, चला आंघोळीला पळा. आणि आंघोळ करून लवकर बाहेर या रे, आपल्याला तुमच्या शाळेचा गणवेश घ्यायला जायचंय. खरंच? गणवेश! ये! शाळेचा गणवेश, शाळेचा गणवेश, शाळेचा गणवेश, शाळेचा गणवेश, शाळेचा गणवेश. वाह, नवीन पुस्तकांचा वास. आई हा बघ मला चिडून दाखवतोय. अमोल, कशाला रे त्रास देतोस तिला? अगं आई, मी तिला काय बोललो काय? म्हणजे मी नवीन पुस्तकांचा वास सुद्धा नाही घेऊ शकत? आई हा मुद्दामून करतोय, माझ्याकडे नवीन पुस्तकं नाही आहेत ना म्हणून. अरे नका रे भांडू. प्रिया ये इकडे, तो पेपर दे. आजचा नाहीये ना? नाही. ये. आज मी तुम्हाला वहीला कवर कसं घालायचं ते शिकवतो. या हे बघ, ही वही घेतली अशी. हे झालं आपल्या नवीन वहीचं कवर. बरं, नागरिक शास्त्राची वही कुठली आहे रे? अहो बाबा, नागरिक शास्त्रासाठी वेगळी वही कशाला हवी आहे? म्हणजे हे बघा, या इतिहासाच्या वहीमध्ये असं भाग करून ही बाकीचे पानं नागरिक शास्त्रासाठी. बाबा, तो काही एवढा मोठा विषय नाहीये. खरं तर पुढे आयुष्यात जाऊन तोच विषय महत्वाचा असणार आहे. सगळी खरेदी झाली. गणवेश कुठून घेतला? आपल्या नेहमीच्याच दुकानातनं. मग ठीक आहे. अगं बाई, छान दिसतेस बरं का गुंड्या. छान, अगदी मापाचं झालंय. हा हो. काय ग, तुम्ही दरवेळी असं करता, मला कधीच नवीन पुस्तकं मिळत नाहीत, मला कधीच नवीन गोष्टी मिळत नाही. दादाची खेळणी, दादाची सायकल, दादाची पुस्तकं, सगळं दादाचंच. नशीब मी मुलगा नाहीये, नाहीतर दादाचा गणवेश सुद्धा दिला असता. आई, मला या वर्षी भूमितीसाठी कर्कटकवाली कंपास पेटी लागणार आहे. मला नवीन घेऊया आणि माझी आली प्रियाला देऊ. अमोल, अगं प्रिया. काय झालं? प्रिया कशी आहे? प्रिया, प्रिया, जा रे तू, नको बोलूस माझ्याशी. काय झालं? शाळेत सगळे बाई मला तू अमोलची बहीण अशी हाक मारतात, कोणीच मला प्रिया म्हणून ओळखत नाही. काय करणार, तुझा भाऊ हायच एवढा हुशार. मोठा हुशार हुशार, मी सुद्धा हुशार आहे. माझे पुस्तकं वापरतेस ना म्हणून. जा रे,
आईला मी हाक मारून सांगेन. हा आई, याला सुरूची आवडते. ही बावळट मूर्ख. झाली का भरून दप्तर? हां हो, वेळापत्रकाप्रमाणेच भरताय ना? हव्या त्या गोष्टीच घेतल्यात ना? बरं. आणि इकडे बरोबर मध्ये डबा ठेवा. हां अगं आई, त्या डब्यातून तेल लागतं आणि प्लास्टिकच्या पिशवीतून नको देऊस. हा, आणि तो स्टीलचा डब्बा नकोय कारण त्यातून सगळी भाजी सांडते. बरं, थोडे दिवस. हां, मी बाबांना सांगते नवीन डबा आणायला. ठीक आहे? झालं. भरलंय सगळं? हो. हां, जड नाही झाली ना? नाही. राज्याच्या शालेय शिक्षण दर्जात सुधारणा. वा वा वा, हे बरं झालं आहे. हा घ्या चहा. अरे आला चहा आला. विदाउट शुगर आहे ना? हो. घ्या, आली. बाप्पाला नमस्कार केलात? हो. काय मागितलं? बाप्पांना सांगितलं आज आमच्या शाळेचा पहिला दिवस आहे आणि हे वर्ष चांगले जाऊ दे. फक्त चांगलं नाही तर चांगल्या अभ्यासाचं आणि चांगल्या मार्कांचं पण जाऊ दे. सोबतच नव्या मित्रमैत्रिणींचं, नव्या शिक्षकांचं, भरपूर खेळाचं आणि आनंदाचं जाऊ. अगं बाई. हो ग माझं बाळ ते. यशस्वी हो. शाबास. बरं बाळा, दादाचा हात सोडू नकोस. आणि हो, दुपारचा डबा अमोल जेव्हा घरी येईल ना तेव्हा त्याच्याबरोबर मी पाठवून देईन. हां, आणि गाढवा, तू मस्ती करू नकोस. हां, आणि चिखलात माखून जर का आलास ना तर घरात घेणार नाही मी तुला. हां. आणि हे बघ प्रिया, शाळा जर लवकर सुटली तर बाईंना सांगून मुख्याध्यापक बाईंच्या कार्यालयातच थांब आणि दादाची शाळा सुटली की मग दोघंही एकत्रच या. ए मी काय म्हणतो, मी जाऊ का ह्यांना सोडायला शाळेत? आई बाबा, आम्हाला जाऊ द्या ना. पहिल्याच दिवशी जर उशीर झाला तर पाटील सर वर्गाबाहेर ओंडवा उभा करतील. जा. नम्रता, अमोल म्हणाला ना तसं मला पण शाळेत जावं असं वाटतंय ग. हो ना. असा नवीन गणवेश घालून शाळेच्या पहिल्या दिवशी जुन्या नवीन मित्रमैत्रिणींना भेटायचं. ती शाळेची घंटा, प्रार्थना, मधली सुट्टी, पीटीचा तास आणि मग चिखलात माखून घरी येणं. शाळेच्या खिडकीतून तो दिसणारा पाऊस ना मी कधीच नाही विसरू शकत. म्हणजे बाकावर बसलेलं असताना पावसाची जशी सर यायची ना तशी आता आठवणींची सर येते आणि डोळे ओले करून जाते. बालपणीचा काळ सुखाचा. काय मग कसा वाटला शाळेचा पहिला दिवस? जाग्या झाल्या ना सगळ्या आठवणी? मला पण जायचंय शाळेत. मग चला आमच्या सोबत. मस्त चिखलात माखून येऊया. चला. मंडळी, तुम्हाला आजचा भाग जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आमच्या आसोवा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. Susan